सातारा जिल्ह्यातील पिंगळी खुर्द येथील खांडसरी चौक परिसरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून टाकण्यात आली। अनेक वर्षे सावली देणारी आणि पर्यावरणाचा समतोल राखणारी शेकडो झाडे काही तासात जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यावेळी जेसीबी चालकाला याबाबत विचारणा करण्यात आली असता कॉन्ट्रॅक्टरने झाडे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या असे त्याने सांगितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे या झाड तोडीसाठी नेमकी परवानगी घेण्यात आली होती का, संबंधित विभागाची मंजुरी होती का आणि नियमांचे पालन करण्यात आले का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। विकास कामे निश्चितच आवश्यक आहेत, मात्र विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे कितपत योग्य आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मोठ्या प्रमाणावर झालेल्या झाडतोडीमुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची तसेच भविष्यात उष्णतेत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर झाडतोड झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। या प्रकरणात संबंधित कंपनी, कंत्राटदार आणि प्रशासन यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।